आणि आता एक मोठी बातमी, भाजपनं नाशिकवरील जागेचा दावा सोडल्यानं दिनकर पाटील नाराज आहेत। हेमंत गोडसेंना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव अटळ असल्याचं दिनकर पाटील यांनी म्हटलंय। बावनकुळे फडणवीस महाजनांना भेटून पुढचा निर्णय घेणार असं देखील त्यांनी म्हटलंय। खरं तर गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांनी स्पष्ट केलंय की नाशिकचा आमचा दावा आम्ही सोडतो आहे। आपली यावरची पहिली काय प्रतिक्रिया? पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो मान्य करावा लागतो आणि पक्ष सांगेल त्याप्रमाणे ऐकावं लागतं। 2 वर्ष जवळपास आपण लोकसभा निवडणुकांची तयारी करत होतात, ग्रामीण भागामध्ये गेलात, शहरामध्ये फिरलात, संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला असताना अशा पद्धतीने वेळेवर निर्णय येणं किती वेदनादायक आहे? तो खरा माझ्यावर अन्याय आहे, लोकांवर अन्याय आहे, मतदारांवर अन्याय आहे, याच्यापेक्षा काही बोलू शकत नाही। पण हेमंत गोडसे यांचं नाव जाहीर व्हायची शक्यता आहे, त्यांच्या नावाची चर्चा आहे। हेमंत गोडसे यांच्या बाबतीत आपण म्हटलं होतं की त्यांना लोक स्वीकारणार नाहीत, आजही आपली भूमिका आहे का? तशीच परिस्थिती आज आहे, पण काय लोक स्वीकारणार नाही, हेमंत गोडसे यांना लोक स्वीकारणार नाहीत? अजिबात नाही। पण मग महायुतीचा कोण उमेदवार आहे ज्याला लोक स्वीकारू शकतील? भाजपचाच उमेदवाराला लोक स्वीकारतील असं का वाटतं? भाजपची ताकद आहे, 3 आमदार आहे, 100 नगरसेवक आहे। भाजप हा 12 महिने निवडणुकीची तयारी करत असतो आणि मोदी साहेबांची गॅरंटी, मोदी साहेबांवर विश्वास, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार खरा या ठिकाणी द्यायला पाहिजे होता। पण आता तशी परिस्थिती नाही आहे। दिनकर पाटील आता या मिनिटाला नाराज आहेत का ते उमेदवार जो महायुतीचा असेल त्याचं काम करणार? मी नाराज आहे मी। उमेदवाराचं काम करणार आपण ते पक्षश्रेष्ठींशी बोलून ठरवेल। मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटेल, बावनकुळे सरांना भेटेल, गिरीश भाऊंना भेटेल आणि मग ठरवेल। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।